नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या योजना कॉर या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। आपण जर पाहिलं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 6,000 रुपये सोडले। एकंदरीत हे 6,000 रुपये मागील हप्त्यासंदर्भात संपूर्ण बातमी आपण जाणून घेऊ या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यासंदर्भात। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर आपण लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राइब पण करू शकता। आपण सबस्क्राइब करण्याचं विसरला आहात। एकंदरीत आपण जर पाहिलं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता हा जो आहे तो 7वा हप्ता देण्यात आलेला आहे आणि मागील जो हप्ता शेतकरी बांधवांना मिळाला नाही, त्यामुळे एकंदरीत संपूर्ण बातमी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू। एकंदरीत आपण जर पाहिलं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये हे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये देण्यात आले। एकंदरीत आपण जर पाहिलं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्र सरकारनं सुरू करण्यात आलेली मोठी योजना आहे महाराष्ट्र सरकारची। आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर या योजनेचे पैसे थेट पद्धतीने शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहेत आणि 7वा हप्ता देण्यात आलेला आहे। आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर 6व्या हप्त्याचं थेट वितरण आता 6व्या हप्त्याचं वितरण झालेलं आहे आणि 7व्या हप्त्याचं पण झालेलं आहे आणि 5व्या हप्त्याचं पण झालेलं आहे। पण काय होतं की काही शेतकरी बांधवांना 6वा, 5वा आणि 7वा जो आहे 5, 6, 7 हे हप्ते मिळत नाहीत। त्या शेतकरी बांधवांना एकंदरीत 6,000 रुपये हे भेटलेले आहेत। मागील हप्त्यासंदर्भात जे राहिले होते शेतकरी बांधव त्यांना मिळण्याची शक्यता आहे। एकंदरीत 6,000 रुपये हे त्यांच्या खात्यामध्ये मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे, कारण की मागील जे हप्ते आहेत ते काही शेतकरी बांधवांचे राहिले होते, ते मागील हप्ते पण आता जमा झालेले आहेत। एकंदरीत महत्त्वपूर्ण असा अपडेट होतं। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। योजना कॉर लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहिजे असेल तर बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। दुसरं म्हणजे मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलचे लवकरच आता 20,000 सबस्क्राईब 20K सबस्क्राईब होणार आहे, त्यामुळे पटापट आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। तसेच आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता देण्यात आलेला आहे। कोणाला जर काय अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। धन्यवाद। जय